एटीएम मशीनची चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आता यश आल्याचं पाहायला मिळत आहे। संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांना आता पकडलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातून ही एटीएम मशीनची चोरी करण्यात आलेली होती। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। यामधला एक जण सध्या फरार असल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण संभाजीनगर मधून पाहतोय। एटीएमची चोरी करण्यात आलेली होती, त्यामधल्या जे आरोपी होते त्यांना आता पकडण्यात पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन थोरात सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, नेमकी ही काय घटना आहे? गौरी, अगदी खरं आहे। गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एटीएम चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी एटीएम चोरट्यांसंदर्भातली ही एक कारवाई केली आहे। नाशिक जिल्ह्यातून हे सगळे चोरटे एटीएम चोरी संभाजीनगरकडे घेऊन येत असताना संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे। त्यांच्याकडून एटीएम सह चाकू, त्यांच्याकडे जे शस्त्र होते ते सगळे ताब्यात घेण्यात आला आहे। 3 आरोपी होते, त्यातले 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून एका आरोपीला पळून जाण्यात यश आले आहे। या सगळ्या कामगिरीमध्ये हो, नक्कीच नितीन, महत्त्वाची कारवाई करण्यात आल्याचं समोर येत आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।